बऱ्याचदा आपण ब्रेड सँडविच करतो, पण आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीपासूनचे हेल्दी असे सँडविचची रेसिपी दाखवणार आहे. हाय प्रोटीन असा हा नाश्ता असणार आहे. सकाळी गडबडीमध्ये एकदम झटपट असा हा नाश्ता होतो. फक्त तुम्ही रात्री काय करायचं आहे, आपल्याला ही जी मुगाची डाळ असते ती भिजायला घालायची आहे. सकाळी एक साधारण 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता रेडी होतो. तर मी इथे ही डाळ होती ती रात्री पाण्यामध्ये भिजत घातली होती. आता ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. त्याचं सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं. एक साधारण मी इथे एक वाटीभर डाळ घेतलेली आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची. आता तुम्हाला हे सँडविच कितपत तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरच्या ऍड करा. यामध्ये मी साधारण एक 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये एक आल्याचा तुकडा घ्यायचा, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, बारीक चमचा आहे हा. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की मग याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. एकदम किंचित थोडंसं पाणी घालायचं, याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये आपल्याला. मी साधारण 3 ते 4 चमचे पाणी घातलेले आहे. आता मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट झालेली आहे. आता आपण इथे स्टफिंगची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्या साली काढून घ्यायच्या. स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. साधारण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे. कढीपत्त्याची पानं घालायची. एक 10 सेकंदासाठी फक्त आपल्याला ही फोडणी छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर थोडीशी हळद पावडर घालायची आणि उकडलेला स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा. बटाटा घालून झाला की मग काय करायचं, यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण जे बॅटर ग्राइंड केलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे स्टफिंग मध्ये मीठ थोडंसं बेताने घालायचं. व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून छान अशी ही भाजी परतून घ्यायची. भाजी परतून झाली की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. स्टफिंग रेडी आहे. आता आपलं हे थंड करून घ्यायचं आहे, पूर्णपणे गार करून घ्यायचं. आता मी इथे सँडविच मेकर घेतलेलं आहे. त्याला सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं की मग जे आपण बॅटर तयार केलं होतं ते सगळं बॅटर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने फिल करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे सगळं बॅटर घालून झालं की मग जे आपण बटाट्याची जी भाजी केली होती, जे स्टफिंग केलं होतं ते स्टफिंग घालून घ्यायचं. त्याच्यावरून सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला हे बॅटर सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्याचं झाकण लावून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती अलटी-पलटी करून छान असं दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचे आहेत. अधूनमधून थोडंसं तेल लावायचं. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि छान असे हे सँडविच तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीचा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.